हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर रवी गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण एन सी आर टीची एक्सरसाइजमध्ये त्याच्यामध्ये 11.1 पासून तर 11.6 आपण ॲन्सर बघितलेले आहेत. ओके, व्यवस्थित सुटेबली सर्व पॉईंट एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आपल्याला आज या लेक्चर्समध्ये 11.7 आणि त्याच्यानंतरचे जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील एक्सरसाइज मधले ते क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे आहेत ह्या लेक्चर्समध्ये बघायचे आहेत. बघा, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण सुटेबली सर्व तुमचे पॉइंट्स बघितलेले आहेत. आता बघा, ह्या लेक्चर्समध्ये आपण स्टार्ट करूयात 11.7. मग 11.7 मध्ये जो क्वेश्चन तुमचा विचारलाय तो काय विचारलाय बघा. आणि त्याच्यामध्ये असा क्वेश्चन आहे, गिव्ह द स्ट्रक्चर्स अँड IUPAC नेम्स ऑफ मोनोहायड्रिक फिनॉल्स ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला C7H8O. म्हणजे काय क्वेश्चन विचारला बघा की तुमच्याकडे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय आणि तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तुमच्याकडे तो म्हणजे C7H8O, बरोबर आहे. आणि हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे मोनोहायड्रिक फिनॉल्स म्हणजे कुणाचे स्ट्रक्चर काढायचे आहेत, मोनोहायड्रिक फिनॉल. म्हणजे एक तर क्लिअर सांगितले त्याच्यामध्ये तुमचा OH एक आहे म्हणजे हा आपला असणार आहे फिनॉल. ओके, परत काय म्हणते, स्ट्रक्चर अँड IUPAC नेम. ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युलेचे मोनोहायड्रिक फिनॉलचे काय करा तुम्ही स्ट्रक्चर काढा आणि त्यांचे काय करा IUPAC नॉमेनक्लेचर सांगा. तर लक्षात ठेवा, मोनोहायड्रिक फिनॉल आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C7H8O. तर बघा, इथं जर आपल्याला जर ह्याचा आन्सर जर काढायचं असलं तर आन्सर मध्ये हा तुमचा पहिला जो क्रिसॉल असतो ना आपला क्रिसॉल, हा क्रिसॉल आहे. बघूयात आपण, हा तुमचा जर फर्स्ट जर आपण स्ट्रक्चर जर काढलं तर हे स्ट्रक्चर इथं काय तुमचा OH आहे आणि ह्या सेकंड पोझिशनला तुमचा CH3 आहे, बरोबर आहे. मग बघा, ह्याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपल्याला जर काढायचा असला तर आपल्याला माहिती आहे इथला जो कार्बन आहे त्याला हायड्रोजन असतो, ह्या कार्बनला हायड्रोजन म्हणजे बेन्झीन रिंग मधल्या प्रत्येक कार्बनला काय असतो तुमचा हायड्रोजन असतो. आणि इथं तर तुमचा CH3. बघूयात मॉलिक्युलर फॉर्म्युला मॅच होतो का. कार्बन किती बघा, हा एक कार्बन आहे, हा 2 3 4 5 आणि 6 कार्बन आणि हा इथला एक कार्बन म्हणजे C7 झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन 8 भरले पाहिजेत, बघा 8 भरतात का. ओके, इथले 3 आणि इथला एक 4, परत 5 6 7 आणि 8 म्हणजे हायड्रोजन पण आपले आहेत H8, बरोबर आहे. आणि ऑक्सिजन किती एक आहे, हा तुमचा एक ऑक्सिजन म्हणजे हा आपला काय आहे क्रिसॉल आहे, बरोबर आहे. मग क्रिसॉल मध्ये बघा, हा जो आहे याचं नॉमेनक्लेचर IUPAC द्यायचं आहे. मग कसं देणार IUPAC, 1 आणि 2 नंबरला मिथिल आहे म्हणून काय येईल याचं नाव 2 मिथिल. ओके, आणि बेन्झीन रिंगला OH आहे म्हणजे फिनॉल, बरोबर आहे. आता बघा, ह्याचे काय काढायचे आपल्याला. ओके, कोणकोणते आता आणखी स्ट्रक्चर कोणकोणते त्याचे मोनोहायड्रिक फिनॉलचे हे काढू शकतो. त्याच्यानंतर आपण नॉमेनक्लेचर मध्ये बघितलंय. ओके, म्हणजे आपण हा CH3 ना तुम्ही एकदा आर्थोला लावला आता मेटाला काढू शकता, बरोबर आहे. आणि ह्याचं जर नॉमेनक्लेचर म्हटलं 1 2 3, ओके, 4 5 आणि 6 म्हणजे 3 नंबरला मिथिल आहे म्हणून आपण लिहू शकतो 3 मिथिल फिनॉल. हे एक स्ट्रक्चर तुमचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला माहिती आहे पॅराचा एक कंपाऊंड आपण काढू शकतो. काढा पॅराचा एक कंपाऊंड, OH आहे आणि CH3 कुठं काढायचा, पॅराला काढायचं. मग याचं नॉमेनक्लेचर 1 2 3 4 5 आणि 6, मिथिल 4 नंबरला आहे म्हणून आपण म्हणणार 4 मिथिल फिनॉल, बरोबर आहे, 4 मिथिल फिनॉल. हे झाले सर्व तुमचे IUPAC नॉमेनक्लेचर. ह्याचे कॉमन पण सांगू शकतो आपण, ह्या आर्थो पोझिशनला मिथिल आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो O क्रिसॉल. इथं जर बघितलं तर आपल्याला म्हणावं लागेल M क्रिसॉल. ओके, हे कॉमन नेम आहेत. आणि हे जर बघितलं तर ह्याला आपण म्हणतो P क्रिसॉल, बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीमध्ये हे झालं तुमचं स्ट्रक्चर. ओके, आपण स्ट्रक्चर काढले, लक्षात आलं. हे झालं तुमचा क्वेश्चन नंबर म्हणजेच 11.7चं
आपण आन्सर काढलेला आहे. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला, त्याचे सगळे मोनोहायड्रिक आहेत. मोनोहायड्रिक कशामुळं? कारण की मोनोहायड्रिक फिनॉल आहेत, कारण की प्रत्येकामध्ये एकच तुमचा काय आहे, OH ग्रुप प्रेझेंट आहे. लक्षात आलं? हे झालं 11.7. आता बघूयात 11.8 मध्ये काय म्हटलंय. ओके, 11.8 काय आहे बघा क्वेश्चन. 11.8 चा आन्सर काढायचा आहे. सुरुवातीला क्वेश्चन सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीमध्ये काय विचारलं बघा. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. व्हाईल सेपरेटिंग अ मिक्सचर ऑफ आर्थो अँड प्यारा नायट्रोफिनॉल्स बाय स्टीम डिस्टिलेशन, नेम द आयसोमर विच विल बी स्टीम व्हॉलाटाईल, गिव्ह रिझन. म्हणजे क्वेश्चन काय विचारलाय, तुमच्याकडे दोन कंपाऊंड आहेत. कोणकोणते? आर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल. म्हणजे कोणता? आर्थोनायट्रोफिनॉल कसा असतो बघा, आर्थोनायट्रोफिनॉल. ओके, OH आणि याच्या आर्थो पोझिशनला NO2, आर्थोनायट्रो. आणि दुसरा कोणता आहे तुमच्याकडे? पॅरानायट्रो आहे. ओके, OH आणि हा तुमचा इथं NO2. हे दोन आहे तुमचे. एक आर्थोनायट्रोफिनॉल आहे आणि दुसरा तुमचा पॅरानायट्रोफिनॉल आहे. हे दोन तुम्हाला काय करायचे होतं? ओके, हे मिक्सचर आहे, तुम्हाला सेपरेट करायचे. हे तुम्हाला सेपरेट करायचे दोन. मग आपण हेही ज्यावेळेस आपण लेक्चर स्टार्ट होतं त्यावेळेस एकदम इझिली याचा आन्सर आपण काढलेला आहे. कारण की इथं जर हे दोन आयसोमर जर आपल्याला सेपरेट जर करायचे असले तर आपण कशा पद्धतीमध्ये करू शकतो, सेपरेट कसे करू शकतो, तर लक्षात ठेवायचं ह्याला आपण स्टीम डिस्टिलेशननं सेपरेट करतोय. सेपरेट कशाने करायचं? डिस्टिलेशननं करायचं. डिस्टिलेशन, स्टीम डिस्टिलेशन. मग त्यांनी विचारलंय ह्या दोन्ही मधला ओके कोणता तुमचा स्टीम व्हॉलाटाईल आहे. तर इथं तुम्हाला आन्सर सांगितलं होतं, इथं हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे. इथं जर आपण बघितलं ना, हा कंपाऊंड आहे कोणता बघा, एक नंबरचा तुमचा इथं OH आहे आणि इथं तुमचा N आहे, डबल बॉन्ड O मायनस. ओके, हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्यांच्यामध्ये काय होती? हायड्रोजन बॉन्डिंग होती. म्हणजे आर्थोनायट्रोफिनॉल, आर्थोनायट्रोफिनॉल. आणि ह्या आर्थोनायट्रोफिनॉल मध्ये तुमची जी हायड्रोजन बॉन्डिंग आहे ही हायड्रोजन बॉन्डिंग आहे तुमची इंट्रामॉलिक्युलर, इंट्रामॉलिक्युलर H बॉन्डिंग, इंट्रामॉलिक्युलर H बॉन्डिंग. बरोबर आहे. आणि हा जर तुम्ही प्याराचा जर बघितला ना, ओके, हा प्याराचा जर काढला ना, हा प्यारा, ओके, इथं तुमचा N आहे, की डबल बॉन्ड O आणि इथं तुमचा जो ऑक्सिजन आहे ना, त्या ऑक्सिजनला परत तुम्ही एक दुसरा ग्रुप अटॅच करू शकता. ओके, डॅश डॅश करून इथं तुमचा हायड्रोजन आहे, इथं तुमचा ऑक्सिजन आहे आणि इथं तुम्ही असा नेक्स्ट कंपाऊंड काढू शकता आणि इथं तुमचा NO2. ओके, आणि जर आपल्याला माहिती आहे ह्याला इंट्रामॉलिक्युलर म्हणतो कारण की एकाच मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असणारी हायड्रोजन बॉन्डिंग इंट्रामॉलिक्युलर. इथं जर बघितलं दोन तुमचे कंपाऊंड्स घेतलेले आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारी हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे त्याला आपण इंटरमॉलिक्युलर म्हणतो. म्हणजे हा जो तुमचा पॅरानायट्रोफिनॉल आहे, हा पॅरानायट्रोफिनॉल कोणती बॉन्डिंग देतो? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर H बॉन्डिंग. म्हणजे बघा, आणि कधीही लक्षात ठेवायचं इंट्रामॉलिक्युलरमध्ये आणि इंटरमॉलिक्युलरमध्ये जर आपण बघितलं तर ही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे ना, आणि इंटरमॉलिक्युलरमध्ये ही इंट्रा तुमची कशी असती? विकर बॉन्डिंग आहे, विकर बॉन्डिंग आहे. दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन जर केलं तर तुमचा आर्थोनायट्रोफिनॉल किंवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विकर बॉन्डिंग असते आणि इंटरमॉलिक्युलर कशी असते तुमची? ओके, स्ट्रॉंगर बॉन्डिंग असते. ओके, स्ट्रॉंगर बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळं हा जो आहे तुमचा ओके आर्थोनायट्रोफिनॉल हा कसा आहे तुमचा? स्टीम व्हॉलाटाईल आहे. म्हणजे हा कसा असायला पाहिजे तुमचा? स्टीम व्हॉलाटाईल आहे. म्हणजे हा काय करतो तुमचा? इझिली व्हॉलाटाईल म्हणजे उडून जाणे. ओके, इझिली तो इव्हापोरेट होऊन निघून जातो आणि हा तुमचा स्टीम व्हॉलाटाईल नाही. ओके, म्हणजे अशा पद्धतीमध्ये आपण सांगू शकतो. इथं एकच कन्सेप्ट सांगायचा, ह्या दोन्हीचे स्ट्रक्चर काढायचे. इथं सांगायचं आर्थोनायट्रोफिनॉलमध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे आणि इथं सांगायचं पॅरानायट्रोफिनॉलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. इंट्रापेक्षा
इंटरमॉलिक्युलर ही स्ट्रॉंगर बॉन्डिंग असती, कारण की इथं 2 मॉलिक्यूल घेतो, इथं एकाच मॉलिक्यूलमध्ये असती, आणि याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलरमध्ये वीक बॉन्डिंग आहे, म्हणून हा काय होतो तुमचा स्टीम व्हॉलाटाईल, म्हणजे इझिली तुमचा काय होतो इव्हॅपोरेट होऊन जातो. हे त्याचं आन्सर झालं. ओके, हे झालं तुमचा 11.8. बघा त्याच्यानंतर 11.8 च्या नंतर 11.9. आता 11.9 काय म्हणतोय बघा, गिव्ह द इक्वेशन्स ऑफ रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन. ओके, ही रिॲक्शन आहे, क्युमिन पासून तुम्हाला फिनॉल बनवायचा आहे. ही आपण बोर्डच्या एक्सरसाइज मध्ये डिटेलमध्ये बघितलेले आहे. ओके, तिथं तुम्ही ही रिॲक्शन जशाच तशी लिहू शकता. ओके, क्युमिन पासून फिनॉल. त्याच्यानंतर 11.10 मध्ये पण आहे, राईट केमिकल रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झिन. ही पण रिॲक्शन बोर्डच्या एक्सरसाइज मध्ये आपण जशाच तशी बघितलेली आहे. म्हणजे काय करायचं आहे, क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल बनवायचा आहे. बाय युजिंग डौज प्रोसेसनं तुम्ही बनवू शकता. हे पण आपण एक्सरसाइज मध्ये बघितलंय बोर्डच्या. त्याच्यानंतर काय आहे 11.11 मध्ये काय आहे बघा. ओके, जे तुमचे बोर्डमध्ये आहेत किंवा जशाच तसे क्वेश्चन्स तुमचे आपण एक्सप्लेन पण केलेले आहेत, ती आपण डबल नाही सांगणार. ओके, लक्षात ठेवा, तुम्ही तिथं बघून राईट डाऊन करू शकता. 11.11 मध्ये काय आहे, राईट द मेकॅनिझम ऑफ हायड्रेशन ऑफ इथिन टू यील्ड इथेनॉल. हे पण तुमच्या एनसीईआरटी मध्ये पण तुम्हाला हे जशाच तशा 3 स्टेप मेकॅनिझम आहे, आणि त्याच्यानंतर तुमच्या एनसीईआरटी मध्ये पण आहे आणि बोर्डमध्ये पण जशाच तसं मेकॅनिझम तुमचं दिलंय. अल्किनचं कन्व्हर्जन म्हणजे अल्कॅनॉल म्हणजे इथेनॉल मध्ये करायचं आहे. ह्याच्या 3 स्टेपनं मेकॅनिझम जात आहे. ही तुमचं इझिली आहे, तिथं बघून घ्यायचंय तुम्ही. ओके सर्वांनी. ओके, आता बघा हे क्वेश्चन आहे आपल्याला घेण्यासारखा. बघा समजून घ्या कसा क्वेश्चन आहे आणि कशा पद्धतीमध्ये आन्सर लिहायचं. 11.12 ओके, म्हणजे 11.12 नंबरचा आपण क्वेश्चन बघूयात. 11.12 काय म्हणतं बघा, यू आर गिव्हन बेन्झिन. तुमच्याकडे काय दिली, तुम्हाला बेन्झिन दिली. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड NaOH. राईट द इक्वेशन फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल युजिंग दिस रिएजंट. म्हणजे त्यांनी सांगितलंय काय आहे, त्यांनी सांगितलंय तुमच्याकडे काय दिली, बेन्झिन एक दिली. बेन्झिन सोबत तुमच्याकडे तुम्हाला दिलंय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 एक दिलंय. ओके, अँड त्याच्यासोबत काय दिलंय तुम्हाला, NaOH दिलंय. ओके, आणि ह्याच्यापासून तुम्ही काय बनवा, फिनॉल बनवा. ओके, ह्याच्यापासून काय बनवा, तुम्ही फिनॉल बनवा. मग फिनॉल कसं बनवणार, एकदम सिंपल रिॲक्शन आहे, सर्वांनाच माहिती आहे. बेन्झिन कशी असती बघा, ही झाली तुमची बेन्झिन. बेन्झिनवर काय टाका म्हणतंय, बेन्झिनवर टाका म्हणतंय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता कधीही लक्षात ठेवायचं, बेन्झिनवर जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर टाकलं तर आपल्याला माहिती आहे इथं सल्फोनेशन पॉसिबल आहे. इथं काय होतं तुमचं सल्फोनेशन, म्हणजे हा जो H2SO4 आहे ना, ओके, ह्या H2SO4 पासून आपल्याला जो तो इलेक्ट्रोफाईल बनणार असतो, हा बनणारा इलेक्ट्रोफाईल आहे तुमचा SO3H. ओके, मग बघा हा जर आपण जर घेतला तर बेन्झिनवर जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर टाकला तर ह्याच्यापासून तयार होतो SO3H. काय तयार होतो, SO3H. म्हणजे ही घेतली आपण बेन्झिन, बरोबर आहे, आणि बेन्झिनवर जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला तर ह्याच्यापासून तयार होतो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. लक्षात आलं. मग आता काय करायचं, परत त्यांनी सांगितले ह्याच्यावर काय टाका, ओके, ह्याच्यावर टाका तुम्ही NaOH. ओके, ह्याच्यावर ऍड करा NaOH. NaOH जर टाकलं तर लक्षात ठेवायचं ह्याच्यापासून तयार होतो तुमचा सॉल्ट. ओके, ह्याच्यापासून काय तयार होतो, तुमचा सॉल्ट तयार होतो. आपल्याला माहिती आहे ह्याच्यावर जर NaOH जर टाकलं तर ह्याच्यापासून तुमचा तयार होतो O-Na+, सोडियम फिनॉक्साईड. ओके, हा तुमचा तयार होतो सोडियम फिनॉक्साईड तयार करायचा. आणि सोडियम फिनॉक्साईड तयार झाला, आपल्याला माहिती आहे फर्दर ह्याच्यामध्ये H+ कंडिशन टाकायची, म्हणजे ऍसिडिक कंडिशन टाकायची. आणि ऍसिडिक कंडिशन O- Na+चं कन्व्हर्जन OH मध्ये करते. म्हणजे ह्याच्यापासून
तयार होतो तुमचा OH, म्हणजेच हा झाला तुमचा फिनॉल. म्हणजे तुमच्याकडे दिले बेन्झिन सोबत कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकले आणि NaOH टाकले. तर पहिल्या स्टेपमध्ये बेन्झिनवर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलं, त्याच्यापासून तयार करायचा बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. बेन्झिन सल्फोनिक ॲसिडवर NaOH टाकलं तर त्याच्यापासून सॉल्ट बनतो O- Na+. ओके, म्हणजे इथं 2 मोल्समध्ये टाकावं लागत नाही. पहिल्या मोल्समध्ये SO3- Na+ तयार होतंय, परत NaOH टाकायचा, त्याच्यापासून O- Na+ भेटतो. त्याच्यानंतर काय करा, O- Na+, H+ ॲसिडिक कंडिशन टाका. ॲसिडिक कंडिशन काय करते तुमचं O- Na+चा कन्व्हर्जन तुमचं OH मध्ये, म्हणजे स्टार्टिंग म्हणजे बेन्झिन पासून आपण काय तयार केला, फिनॉल तयार केला. सुटेबली रिॲक्शन आहे, व्यवस्थित आपण करू शकतो. ओके, एकदम इझिली रिॲक्शन आहे, इथं काही जास्त चॅलेंजिंग नाही. ओके, हे झालं तुमचं 11.12. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 11.13, 11.13. 11.13 मध्ये काय विचारलंय, 11.13 मध्ये तुम्हाला विचारलंय शो हाऊ विल यू सिंथेसिस. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तयार करायचं. हाऊ विल यू सिंथेसिस. तर 1 नंबरमध्ये काय सांगितलंय बघा, 1 नंबरमध्ये सांगितलंय कुणापासून बनवायचंय तुम्हाला, 1 फिनिल. बघा काय म्हणतंय, 1 फिनिल इथेनॉल, 1 फिनिल इथेनॉल फ्रॉम अ सुटेबल अल्किन. म्हणजे अल्किन पासून तुम्हाला काय बनवायचं आहे, 1 फिनिल इथेनॉल बनवायचं. हे बनवायचं कुणापासून बनवायचं आहे, अल्किन पासून बनवायचं. मग कसं बनवणार बरं अल्किन पासून आपण, 1 फिनिल इथेनॉल फ्रॉम अल्किन पासून बनवायचं आहे तुम्हाला. मग कशा पद्धतीमध्ये बनवणार, तर बघा स्टार्टिंग घ्यायचा स्टायरीन. ओके, काय घ्यायचा, स्टायरीन. बघा CH डबल बॉन्ड CH2, ह्याला म्हणायचं स्टायरीन. हा तुमचा स्टायरीन आहे, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. आणि ह्याच्यासोबत रिॲक्शन करायची H2O ची. बरोबर आहे, काय टाकायचं, H2O. ओके, ॲसिडिक कंडिशन H+, म्हणजे इथं जर आपण बघितलं HOH. बरोबर आहे, H2O म्हणजे काय, HOH. अशा पद्धतीमध्ये. आणि डायरेक्टली तुम्हाला काय भेटतोय, 1 फिनिल इथेनॉल. म्हणजे काय करायचं, हा निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्हली चार्ज. हा निगेटिव्हली चार्ज कुठं लावायचा, ह्या कार्बनवर लावायचा. ओके, म्हणजे इथं जर अशा पद्धतीमध्ये तयार होईल. कसं बघा, हा CH, इथं डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये, हा इथला CH2 आणि हा H, म्हणजे तयार होईल CH3. बरोबर आहे. ओके, आणि हा OH कुठं लावायचा, इथं लावायचा. म्हणजे बघा 1, 2, 1 नंबरला हा ग्रुप आहे म्हणजे फिनिल आहे, म्हणजे ह्याचं नाव काय तयार झालं, 1 फिनिल. बरोबर आहे, 1 नंबरला फिनिल आहे आणि 1 आणि 2 कार्बन आहेत, म्हणून आपण त्याला म्हणतो इथेनॉल. 1 फिनिल इथेनॉल. सिम्पली काय करायचं, H2O ची ॲडिशन करायची, त्याच्यापासून तुम्हाला हा कंपाऊंड भेटून जाईल. लक्षात आलं, हे झालं तुमचं 1 नंबरचं. त्याच्यानंतर सेकंड बघा काय म्हणतंय, सायक्लोहेक्झिल मिथेनॉल. काय म्हणते बघा, सायक्लोहेक्झिल मिथेनॉल, सायक्लोहेक्झिल मिथेनॉल. ओके, मग तो कशाने करायचा तयार तुम्हाला, सायक्लोहेक्झिल मिथेनॉल युजिंग अल्किल हॅलाइड आणि बाय SN2. आता आपल्याला माहिती आहे SN1 SN2 रिॲक्शन कशा पद्धतीमध्ये जाते. ओके, डायरेक्टली आपण काय करू शकतो, इथं तुमचा क्लोरीन काढून, म्हणजेच तुमचा सायक्लोहेक्झिल मिथेनॉल बनवायचा आपल्याला अल्किल हॅलाइड पासून. मग कोणता अल्किल हॅलाइड घ्यावं लागेल, बघा त्याच टाईप मधला आपल्याला घ्यावं लागणार आहे. म्हणजे जर आपण इथं हा जर कंपाऊंड घेतला CH2Cl, ओके, हा जर घेतला तर ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झिल, ओके, हॅलाइड किंवा सायक्लोहेक्झिल क्लोराइड. आपण ह्याला काय म्हणतो, सायक्लोहेक्झिल क्लोराइड.
सायक्लोहेक्झिल क्लोराईड ह्याची रिॲक्शन करायची NaOH सोबत. आपल्याला मिथेनॉल भेटवायचं आहे ना. ओके, आपल्याला मिथेनॉल घ्यायचा आहे, तयार करायचा आहे. म्हणजे बघा सायक्लोहेक्झिल मिथेनॉल तयार करायचा आहे. NaOH जर टाकला ना तर एकदम इझिली होतंय. तिथला क्लोरीन निघून जातो आणि हा Na म्हणजे बाहेर पडतो NaCl आणि इथं CH2 ला लागतो तुमचा OH म्हणजे CH2OH. डायरेक्ट SN2 मेकॅनिझमनं डायरेक्ट तुमचा हा क्लोरीन निघून जातो आणि OH लागतो आणि ह्याचं नाव इथं तुमचं सायक्लोहेक्झिल. एकच कार्बन आहे म्हणून आपण त्याला म्हणतो मिथेनॉल. सायक्लोहेक्झिल मिथेनॉल झालंय. ओके, अशा पद्धतीमध्ये. आणि राहिला तुमचा थर्ड नंबरचा. बघा थर्ड नंबरचा काय म्हणताय, पेंटेन 1OL. कुणापासून, पेंटेन 1OL. पेंटेन 1OL बाय युजिंग, इथं पण काय करायचंय, अल्किल हॅलाइड पासून. आता एकदम सिंपल आहे हे बी. ओके, पेंटेन 1OL तुम्हाला तयार करायचा हा, आणि असा अल्किल हॅलाइड घ्यायचा की डायरेक्ट अशी रिॲक्शन तुमची फॉर्मेशन झाली पाहिजे. ओके, मग काय करा, 1 क्लोरोपेंटेन घ्या. म्हणजे कसा असा CH3 CH2 CH2 CH2. ओके, किती झाले बघा, 1 2 3 4. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी एक घ्यावं लागेल CH2Cl. ओके, काय हा 1 क्लोरोपेंटेन. मग 1 क्लोरोपेंटेन इथं परत काय टाका, NaOH टाका. आपल्याला काय करायचंय, हा क्लोरीन काढायचा आणि OH लावायचा. ओके, हायड्रोलिसिस जर केलं तर होऊन जाते. म्हणजे बघा CH3 CH2 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 1 2 3 4 परत CH2 आणि OH. ओके, अशा पद्धतीमध्ये. आणि बाहेर तुमचा बाहेर काय पडेल, NaCl. झाला तुमचा 1 पेंटेन 1OL. पेंटेन 1OL हा तयार झाला तुमचा. म्हणजे अशा पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो, रिॲक्शन करू शकतो. बघा नेक्स्ट बघूयात 11.14. ओके, 11.13 बघितला. ओके, 11.13 बघितला. आता आपल्याला बघायचा 11.14. बरोबर आहे की नाही. आणि 11.14 मध्ये काय क्वेश्चन आहे बरं बघा, काय म्हणताय, गिव्ह 2 रिॲक्शन्स दॅट शो द ऍसिडिक नेचर ऑफ फिनॉल, कम्पेअर ऍसिडिटी ऑफ फिनॉल विथ दॅट ऑफ इथेनॉल. हाही क्वेश्चन आपण बोर्डमध्ये बघितलेला आहे, एक्सप्लेन करून सांगितलाय. काय म्हटलंय त्यांनी, फिनॉल आहे. बरोबर आहे की नाही. हे डबल क्वेश्चन आहे तुमचा. तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलंय भरपूर क्वेश्चन तुमचे कसे येणार आहेत, डबल तेच येणार आहेत. ओके, मग बघा हा फिनॉल आहे आणि हा इथेनॉल आहे. आपण जर बघितलं फिनॉलचं, हा जर प्रोटॉन जर तुमचा जर काढला आपण तर ह्याच्यापासून तयार होतो तुमचा फिनॉक्साइड आयन. बरोबर आहे, O- आणि हा H+ तुमचा म्हणजे प्रोटॉन. ओके, आणि तसंच जर तुम्ही इथं CH3 CH2OH जर घेतला आणि ह्याचा इथला जर प्रोटॉन जर काढला तर ह्याच्यापासून तयार होतो CH3 CH2O- प्लस H+. बरोबर आहे. म्हणजे हा तुमचा इथॉक्साइड आयन तयार झाला आणि हा तुमचा फिनॉक्साइड आयन तयार झाला. ओके, आणि आपल्याला माहिती आहे इथॉक्साइड आयन फिनॉक्साइड आयन ह्या दोन्हीमध्ये जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे हा फिनॉक्साइड आयनचे कसे आहेत, रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. ओके, आपण याचे रेझोनन्स स्ट्रक्चर काढू शकतो आणि रेझोनन्स स्ट्रक्चर तसं जर बघितलं तर ह्या इथॉक्साइड आयनचे रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल नाही आहेत. बरोबर आहे. ओके, त्याच्यामुळे आपण सांगताना सांगतो की तुमचा फिनॉल हा कसा आहे, मोर ॲसिडिक आहे ॲज कम्पेअर टू तुमच्या इथॉक्साइड म्हणजे इथेनॉलपेक्षा. ओके, मग काय म्हणताय, गिव्ह 2 रिॲक्शन दॅट शो द ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल, कम्पेअर ॲसिडिटी ऑफ फिनॉल विथ दॅट ऑफ इथेनॉल. म्हणजे जर आपण जर ह्याच्यासोबत जर रिॲक्शन जर केली इथं, ओके, सोडियम तुमच्या जर इथं Na सोबत जर रिॲक्शन जर आपण केली तर ह्याच्यापासून तयार होईल CH3 CH2O- आणि Na+. बरोबर आहे की नाही. आणि ह्याच्यासोबत जर रिॲक्शन केली इथं Na जर टाकला तर ह्याच्यासोबत तयार होईल इथं बेन्झीन रिंग O- आणि Na+. हा तुमचा सॉल्ट. म्हणजे 2 सॉल्ट तुमचे तयार होईल.
पण ज्यावेळेस आपले सॉल्ट तयार होईल त्यावेळेस हा जो तुमचा फिनॉक्साईड आयन आहे तो डिलोकलायझेशन म्हणजेच रेझोनन्समध्ये त्याचे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन स्ट्रक्चर तयार होतात. तसेच ह्या तुमच्या इथॉक्साईड आयनचे हे रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल नाहीत. म्हणून आपण सांगतो. म्हणजे जर तुम्हाला आणखी पॉईंट जर पाहिजे असला तर इथं तुम्ही लिहून घेऊ शकता. कसा? द acidity of phenol, the acidity of phenol is more than that of ethanol. बरोबर आहे. फिनॉलची ॲसिडिटी जास्त आहे तुमची इथेनॉलपेक्षा बिकॉज आफ्टर the losing a proton, काय तुमचा लूज होतो? प्रोटॉन. द फिनॉक्साईड आयन undergoes resonance. Phenoxide ion undergoes resonance and get stabilized. Whereas ethoxide ion does not. बरोबर आहे. इथॉक्साईड आयनचं तसं होतंय का? स्टॅबिलायझेशन होतंय का? नाही. म्हणजे हा पॉईंट आपण काय करू शकतो? लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीमध्ये 11.14 इझिली. आणि हाच क्वेश्चन आपण काय केलेला आहे? ओके, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये पण बघितलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपण बघूयात 11.15. आता 11.15 काय आहे? 11.15 काय सांगतो बघा बरं. ओके, काय म्हणतंय? एक्सप्लेन व्हाय इज आर्थोनायट्रोफिनॉल मोर ॲसिडिक दॅन आर्थोमिथॉक्सिफिनॉल. बघा काय म्हणते? व्हाय इज आर्थोनायट्रोफिनॉल काढता आला पाहिजे तुम्हाला. आत्ताच बघितलं आपण. आर्थोनायट्रोफिनॉल कसं असतो? हवेचे आणि याच्या आर्थो पोझिशनला NO2. बरोबर आहे की नाही? हा झाला तुमचा आर्थोनायट्रोफिनॉल. बरोबर आहे की नाही? आणि दुसरा काय म्हणतंय? ऑदर दॅन. हा मोर आहे, मोर ॲसिडिक आहे. ऑदर दॅन आर्थोमिथॉक्सिफिनॉल. सिंपल आहे, फिनॉल काढायचा. बरोबर आहे की नाही? फिनॉल असा आहे OH आहे आणि आर्थो पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप म्हणजे OCH3. म्हणजे हा झाला मिथॉक्सिफिनॉल. बरोबर आहे, मिथॉक्सिफिनॉल. आता एकदम इझिली हा जर कन्सेप्ट जर तुम्ही जर बघितला तर आपल्याला माहिती आहे, हा जर इथं जर बघितला NO2 ग्रुप आहे आणि हा NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. बरोबर आहे. आणि हा OCH3 ग्रुप इलेक्ट्रॉन कसा आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. बरोबर आहे. आणि जर आपण जर बघितलं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲसिडिटी इन्क्रीजेस करतात आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲसिडिटी इन्क्रीजेस करतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ॲसिडिटी डिक्रीजेस करतात. बरोबर आहे. ॲसिडिटी काय करतात? डिक्रीजेस करतात. हा पॉईंट आपण बघितला याच्या अगोदरच. बरोबर आहे. MCQ मध्ये अशा टाईप मधला एक क्वेश्चन होता, फक्त इथं तुमचा CH3 होता. ओके, अशा पद्धतीने बघा हा NO2 ग्रुप आहे ना, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲसिडिटी वाढवतात आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ॲसिडिटी कमी करतात. म्हणून आपण सांगताना सांगतो, जर आपण बघितला तर हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, OCH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. म्हणून आपण सांगताना सांगतो की ॲसिडिटी जर बघितली तर आर्थोनायट्रोफिनॉलची ॲसिडिटी कशी आहे? ग्रेटर आहे. ओके, ह्याची ॲसिडिटी कशी? ग्रेटर आहे. ड्यू टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच्ड टू फिनॉल. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ॲसिडिटी काय होती? इन्क्रीजेस करते. ओके, अशा पद्धतीमध्ये एकदम इझिली पॉईंट आहे, तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट 11.16. ओके, मग बघा
11.16 मध्ये काय आहे? 11.16 काय विचारला क्वेश्चन? एक्सप्लेन हाऊ डज द OH ग्रुप अटॅच्ड टू कार्बन ऑफ बेन्झीन रिंग ॲक्टिवेट इट टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? तुमची बेन्झीन आहे, बरोबर आहे की नाही? ही बेन्झीन आहे आणि जर बेन्झीनला जर OH ग्रुप जर अटॅच असला, ओके, बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप अटॅच असला तर ही रिॲक्शन रिंग ॲक्टिवेट्स इट टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, काय म्हणतात? ॲक्टिवेट्स टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे जर बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप जर अटॅच असला तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशा पद्धतीमध्ये होईल? ओके, म्हणजे जर आपण बघितलं तर इथं प्लस-M इफेक्ट आहे, म्हणजे प्लस-M मेझोमेरिक इफेक्ट आहे. OH हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आपण जर बघितलं, जर फिनॉल जर आपण जर काढला तर आपल्याला माहिती आहे हा OH आहे. ह्या OH वर तुमच्या लोन पेयर्स आहेत आणि ह्या लोन पेयर्स काय करतात? डिलोकलायझेशन मध्ये पार्टिसिपेशन करतात. ओके, मग ज्यावेळेस डिलोकलायझेशन मध्ये पार्टिसिपेशन करू त्यावेळेस त्याच्यापासून हे अशा पद्धतीमध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर फॉर्मेशन होतात. ओके, मग हा निगेटिव्ह आला की परत आपण काय करू शकतो? अशा पद्धतीमध्ये रोटेट करतो आणि रोटेट केल्याच्या नंतर, ओके, रोटेट केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे डबल बॉन्ड OH इथं पॉझिटिव्ह, निगेटिव्हली चार्ज इथं आला डबल बॉन्ड, इथं निगेटिव्हली चार्ज, इथं डबल बॉन्ड. परत हा तुम्ही रोटेट करा, हा इथं येईल OH जर तुमचा असला तर. ओके, परत काय करतो बघा? रेझोनन्स हे आपल्याला आले पाहिजेत. हा इथं डबल बॉन्ड आहे, इथं H आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. ह्या डबल बॉन्डला डबल बॉन्ड जशाच तसा निगेटिव्ह इथं आला. ओके, म्हणजे डबल बॉन्ड आला आणि इथं तुमचा निगेटिव्हली चार्ज. परत ह्याला इथं डिलोकलायझेशन करून ह्याला स्टॅबिलाइज करताय आणि स्टॅबिलाइज झाल्याच्या नंतर फायनली तुमचं हे स्ट्रक्चर आहे. कसं बघा? हे डबल बॉन्ड, इथला तुमचा बॉन्ड, हा निगेटिव्ह इथं आला डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये OH. म्हणजे बघा, हा जर OH जर बघितला म्हणजे हा निगेटिव्ह जर बघितला आर्थो पोझिशनला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह कुठं आला? पॅरा पोझिशनला. परत निगेटिव्ह कुठं आला? आर्थो पोझिशनला. जर तुम्ही जर बघितलं तर बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप अटॅच केला तर तो रिंगला ॲक्टिवेट्स करतो आणि ॲक्टिवेट्स करून, ओके, आर्थोला आणि पॅराला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतो, बरोबर आहे. म्हणजेच मग तुम्हाला जर इथं जर एक सेंटेन्स जर लिहायचं असलं तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये लिहू शकता, दिस इलेक्ट्रॉन डोनेटिंग mesomeric effect makes benzene more electron rich, hence electrophile will be attracted more easily and ring is activated towards electrophilic substitution reaction at artho and para directing. ओके, काय होत आहे? तुमचा हा OH आहे, ह्या OHच्या ज्या तुमच्या लोन पेयर आहेत त्या रिंगला म्हणजे रिंगमध्ये येतात, ओके, आणि ॲक्टिवेट्स करतात रिंगला. आणि जर आपण जर बघितलं ह्याच्यावर जर फिनॉलवर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर केली तर ती कोणत्या पोझिशनला पॉसिबल आहे? आर्थो अँड पॅरा पोझिशनला. रेझोनन्स जर काढले तर आपल्या लक्षात येऊन जाते. ओके, त्यानंतर बघूयात 11.17. ओके, 11.17 आणि ह्या 11.17 मध्ये काय विचारलंय बघा?
गिव्ह इक्वेशन ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. ओके, मग तुम्हाला रिॲक्शन करायच्यात. ओके, मग त्याच्यामध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ना ती रिॲक्शन काय आहे बघा, ऑक्सिडेशन ऑफ प्रोपेन 1OL with alkaline KMNO4 सोल्युशन. काय करायचंय बघा, तुम्हाला ऑक्सिडेशन करायचंय. ऑक्सिडेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, आपल्याला ऑक्सिजन ॲड करायचंय. मग बघा इथं अल्कलाइन KMNO4 प्रोपेन 1OL आपल्याला काढता आला पाहिजे. प्रोपेन 1OL कसा आहे बघा, CH3CH2OH याला आपण म्हणतो प्रोपेन 1OL. हा प्रोपेन 1OL. ह्याच्यावर कुणाची ॲडिशन करायची, कोणता ऑक्सिडायझिंग एजंट टाकायचा आहे, अल्कलाइन KMNO4. कोणता टाकायचा आहे, अल्कलाइन KMNO4. आता लक्षात ठेवा, कधीही जर तुमचा प्रोपेन 1OL आहे म्हणजे हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन झालं तर त्याचा बनतो अल्डेहाइड. ओके, पण ती रिॲक्शन अल्डेहाइडवर स्टॉप होत नाही, फर्दर ऑक्सिडेशन होऊन त्याचा होतो कार्बोक्झिलिक ॲसिड. काय बनतो, कार्बोक्झिलिक ॲसिड. कधीही COOH बनवताना जो तुमचा OH आहे त्याच्या साईडचा जो कार्बन आहे त्याच्यावर COOH बनवायचा. एकदम सिंपल रिॲक्शन. कसं तर बघा, हा OH आहे, हा CH2 तिथं तुमचा COOH बनवायचा. ओके, म्हणजे तयार होईल CH3CH2 C डबल बॉन्ड OH. ओके, हा तुमचा कंपाऊंड. म्हणजे कधीही लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याला प्रायमरी अल्कोहोल दिलेला असेल, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर त्याच्यापासून भेटतो तुम्हाला अल्डेहाइड. आणि अल्डेहाइडचं फर्दर रिॲक्शन पॉसिबल आहे की अल्डेहाइडवर स्टॉप नाही, फर्दर ऑक्सिडेशन करायचं, त्याच्यापासून भेटतो तुमचा कार्बोक्झिलिक ॲसिड. आणि हा जर तुमचा बघितला तर ह्याच्यापासून प्रोपॅनॉइक ॲसिड तुमचा हा बनतो. 3 कार्बन आहेत, प्रोपॅनॉइक ॲसिड तुम्ही याला म्हणू शकता. ही झाली 1 नंबरची रिॲक्शन. बरोबर आहे, ऑक्सिडेशन ऑफ प्रोपेन 1OL. त्याच्यानंतर सेकंड नंबरची रिॲक्शन कोणती बघा, काय म्हणतंय, ब्रोमीन इन CS2 विथ फिनॉल. बरोबर आहे, आणि ही रिॲक्शन आपण बघितलेली. CS2 ॲज अ सॉल्वंट आहे. जर सॉल्वंटच्या इन प्रेझेन्समध्ये जर रिॲक्शन जर तुम्ही केली, ही ॲज इट इज बुकमध्ये तुमची रिॲक्शन दिलेली आहे. बघा, फिनॉलवर करायची. फिनॉल सगळ्यांनाच माहिती आहे. फिनॉल जर आपण जर घेतला, हा फिनॉल आहे, ब्रोमीन टाकायचा आहे प्लस Br2. आणि आपल्याला माहिती आहे फिनॉल आहे. फिनॉलवर जर रिॲक्शन जर हा OH आहे, ॲक्टिवेटिंग आहे, आपल्याला माहिती आहे ग्रुप, आणि आर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे इथं प्रॉडक्ट तुमचे 2 भेटणार आहेत. इथं 2 फिनॉल घ्यायचे, 2 Br2, आणि इन प्रेझेन्समध्ये आपल्याला टाकायचं इथं CS2 सॉल्वंट. ओके, आणि हे CS2 सॉल्वंट टाकलं की ह्याच्यापासून आपल्याला 2 प्रॉडक्ट भेटतात. एक प्रॉडक्ट भेटतो तुमचा आर्थोचा आणि दुसरा प्रॉडक्ट भेटतो तुमचा पॅराचा. म्हणजे एक ब्रोमीन लावायचा आर्थोला आणि दुसरा ब्रोमीन लावायचा तुमचा पॅराला. ओके, हा इथं ब्रोमीन लावायचा आणि बाहेर पडतात तुमचे 2 मॉलिक्युल्स ऑफ HBr. म्हणजे आर्थोचा एक प्रॉडक्ट भेटतो आणि पॅराचा एक प्रॉडक्ट भेटतो. एकदम इझिली रिॲक्शन जशाच तशी रिॲक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर 3 नंबरची रिॲक्शन. 3 नंबर काय बनवायचं बघा, डायल्यूट HNO3. ही पण रिॲक्शन डायल्यूट HNO3 विथ फिनॉल. ही पण रिॲक्शन आपण 2 टाईपच्या रिॲक्शन बघितल्या, डायल्यूट HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3. तर डायल्यूट म्हणते लक्षात ठेवा. ओके, ही पण रिॲक्शन ॲज इट इज तुमच्या बुकमध्ये आहे. फिनॉलवर करायची. मग फिनॉल आपल्याला माहिती आहे, बेन्झिन रिंगला डायरेक्टली OH अटॅच फिनॉल. ओके, जर इथं डायल्यूट आपण जर HNO3 जर यूज केलं तर रिॲक्शन फिनॉलवर जाणार आहे. म्हणजेच 2 मॉलिक्युल्स ऑफ HNO3 घ्यावं लागतील.
2 मॉलिक्युल्स ऑफ फिनॉल आणि त्याच्यापासून तयार होतील तुमचे 2 प्रॉडक्ट. जसे आता वरी रिॲक्शन बघितली म्हणजे HNO3 टाकला म्हणजे NO2 इलेक्ट्रोफाईल देतो, NO2 इलेक्ट्रोफाईल देतो आणि हा NO2 लागणार एक आर्थोला आणि दुसरा लागणार तुमच्या पॅराला. ओके, एक आर्थोला लावायचा आणि दुसरा लावायचा पॅराला, प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O बाहेर पडतात. ओके, ही झाली तुमची रिॲक्शन, ॲज इट इज रिॲक्शन तुमची आहे. त्याच्यानंतर 4th नंबरची रिॲक्शन. 4th नंबरची काय आहे? ट्रिएटिंग फिनॉल विथ क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वस NOH. म्हणजे फिनॉल आहे. ओके, फिनॉलवर काय टाका? क्लोरोफॉर्म CHCl3 प्लस NaOH. ओके, CHCl3 आणि NaOH टाका. ही रिॲक्शन आहे. ह्या रिॲक्शनचं नाव आहे बघा, क्लोरोफॉर्म जर टाकला आणि NaOH जर टाकला तर ह्या रिॲक्शनला म्हणतात रिमर टिमन रिॲक्शन. काय म्हणतात? रिमर टिमन रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन आपण बुकमध्ये जशाच तशी बघितली, आपल्याला माहिती आहे तरी पण सांगतो बघा. फिनॉल आहे OH, फिनॉलवर जर CHCl3 प्लस NaOH जर टाकला तर ह्याच्यापासून इंटरमिजिएट आपला तयार होतो आणि हा इंटरमिजिएट O मायनस Na प्लस. ओके, फिनॉलवर NaOH टाकला आणि इथं तुमचा CHCl2 लागतो. ओके, म्हणजे जर आपण इथं पण बघितलंय, इथं असा एक कंपाऊंड तयार होतो CCl2 आणि ह्याला आपण काय म्हणतो? डायक्लोरोकार्बिन, डायक्लोरोकार्बिन. आणि जर तुम्हाला विचारलं इंटरमिजिएट किंवा मधली स्टेप तुमची डायक्लोरोकार्बिन, हा तुमचा इम्पॉर्टंट आहे या रिॲक्शनमध्ये. आणि परत आपण ह्याच्यामध्ये काय टाकतो? NaOH टाकतो. परत NaOH जर टाकलं तर CHCl2चं कन्व्हर्जन CHO मध्ये होते, O मायनस Na प्लस. इथं आर्थोला झाला तुमचा CHO. परत ह्याच्यामध्ये काय टाका? ॲसिडिक कंडिशन टाका H प्लस, आणि H प्लस ॲसिडिक कंडिशन टाकली की हे काय करतं? इथं CHO जशाच तसा आणि इथं O मायनस Na प्लसचं कन्व्हर्जन OH मध्ये, म्हणजे तयार होतो सॅलिसिल अल्डिहाइड. काय तयार होतं? सॅलिसिल अल्डिहाइड. ओके, ही रिॲक्शन पण आपण बोर्डमध्ये पण बघितली, NCERT मध्ये पण जशाच तशी रिॲक्शन तुमची आहे. लक्षात आलं? हे झालं तुमच्या ह्या 4 रिॲक्शन. 11.17 मध्ये ह्या 4 रिॲक्शन आहेत. बघा 11.18 मध्ये काय? ओके, 11.18 हे पण तुमचा सिंपल आहे. ह्याच्यामधली रिॲक्शन्स आपण आत्ताच एक रिॲक्शन बघितलेली. बघा त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन सांगितली त्यांनी. ओके, फर्स्ट काय आहे? पहिली रिॲक्शन आहे कोल्ड बेस रिॲक्शन. आता ह्या सगळ्या रिॲक्शन कसं आहे बघा, तुमच्या बुकमध्ये आहे अशा आहेत, तुम्ही डायरेक्टली जशाच तशा रिॲक्शन लिहू शकता. कोल्ड बेस रिॲक्शन आपल्याला माहिती आहे फिनॉलवर पॉसिबल आहे. फिनॉल घ्यायचा OH, ह्याच्यावर NaOH टाकायचा. NaOH जर टाकलं तर सोडियम फिनॉक्साईड तयार होतोय. ओके, O मायनस Na प्लस. त्याच्यानंतर सेकंड नंबरच्या कंडिशनमध्ये इथं CO2 ॲड करतो. इलेक्ट्रोफाईल आहे तुमचा, विक इलेक्ट्रोफाईल. आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये H प्लस कंडिशन टाकायची आणि ह्याच्यापासून तुमचा कंपाऊंड तयार होतो OH COOH, म्हणजे ह्याला आपण म्हणतो सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिड, बरोबर आहे. म्हणजे बघा ही रिॲक्शन जशाच तशी कोल्ड-बेस रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरची बघा नावच दिलं त्यांनी डायरेक्टली, रिमर टिमन रिॲक्शन. आणि आत्ताच आपण जस्ट ही रिमर टिमन रिॲक्शन बघितलेली आहे. क्लोरोफॉर्म कशा पद्धतीमध्ये रिॲक्शन पॉसिबल आहे ही रिॲक्शन आत्ताच आपण बघितली. त्याच्यानंतर थर्ड आहे. थर्ड नंबरची कोणती बघा, विल्यमसन्स इथर सिंथेसिस. आता ही रिॲक्शन आहे विल्यमसन इथर सिंथेसिस. एकदम सिंपल आहे ना. इथर आपण तयार करतो विल्यमसन रिॲक्शननं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लागतं स्टार्टिंगमध्ये मटेरियल RX अल्किल हॅलाइड ऑन रिॲक्शन विथ सोडियम अल्कोक्साइड NaOR, सोडियम अल्कोक्साइड. ह्याला आपण म्हणतो अल्किल हॅलाइड. हे कधीच विसरायचं नाही, अल्किल हॅलाइड. ह्याला आपण म्हणतो सोडियम अल्कोक्साइड. ओके, मग इथं आहे ना
तुम्ही ह्या रिॲक्शनमध्ये तुम्ही सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल बनवू शकता. बघा इथं ह्याच्यापासून हा Na आणि X बाहेर पडतो आणि तयार होतो तुमचा ROR इथर, प्लस बाहेर पडतो NaX म्हणजे इथर तयार झाला. आणि ह्याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. बरोबर आहे. आणि 4 नंबरची अनसिमेट्रिकल इथर. अनसिमेट्रिकल इथर आपण विल्यमसन रिॲक्शन तयार करू शकतो. ओके, इथं आपण बनवू शकतो अनसिमेट्रिकल इथर. कशा पद्धतीमध्ये बनवायचं? ओके, काहीच नाही. अनसिमेट्रिकल इथर बनवण्यासाठी तुम्ही काय करा, अल्किल हॅलाइड घ्या. मी जर हा RX जर घेतला, ओके, RX ऑन रिॲक्शन विथ NaOR डॅश म्हणजे हार आणि हार मी वेगळा घेतला, तयार होईल ROR डॅश प्लस NaX. झाला अनसिमेट्रिकल इथर. काय लागतंय त्याला जास्त? ओके, काहीच नाही. इथं RX आहे ना, इथं मी घेतला CH3Br. बरोबर आहे. प्लस इथं Na जसा तसा इथं O हे आरच्या ठिकाणी मी घेतो C2H5. बरोबर आहे. मग काय तयार होईल, हा NaBr बाहेर निघून जाईल. काय तयार होईल तुमचं इथं CH3O C2H5 प्लस NaBr. आता हा सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? अनसिमेट्रिकल आहे. ऑक्सिजनच्या ह्या साईडला CH3 आणि ह्या साईडला C2H5 आहे. बरोबर आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो, इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर झाला तुमचा. इथिल मिथिल इथर कसा आहे, अनसिमेट्रिकल इथर आहे. तयार करू शकता एकदम इझिली. रिॲक्शन आहेत म्हणजे 11.18 पण आपण बघितलेला